अरे दोन मोठ्या आणि मातब्बर संघांमध्ये दोन्ही संघांमध्ये दमखम असणारे खेळाडू आपण पाहतोय. ज्या प्रकारचे स्टारकास्ट आहे त्या स्टारकास्टला पाहता हा सामना सुद्धा मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोमहर्षक पद्धतीने पार पडताना पाहायला मिळेल. मागची मॅच आपण पाहिली, अतिशय चित्तथरारक असा सामना शेवटच्या क्षणापर्यंत लढले. तब्बल 5 षटकांमध्ये 78 धावांचा पाठलाग करत असताना समोरच्या संघाच्या नाकी 9 आणले ते फलंदाजी करणाऱ्या संघाने, परंतु शेवटच्या क्षणी जो जितू ज्याने मॅच मध्ये आणलं होतं तो जितू मात्र अपयशी ठरला आणि चेंडू सरळ एक चेंडू 6 धावांची गरज असताना षटकारापर्यंत गेला नाही आणि म्हणूनच की काय त्या ठिकाणी झुंजार कोलशेत संघाला या स्पर्धेवर व्हावं लागलंय. राज जैन गोलंदाजी मार्कवरती टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. मान फ्रॉम नवगर भाईंदरचा हा खेळाडू मोनिश आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू थोडासा अतिरिक्त उसळी घेत असताना आमच्या ऑफिशियल्स त्या ठिकाणी दर्शवत आहेत की हा बाउन्सरच्या रूपाने येणारा वाईट आहे, कारण अतिरिक्त उसळी या चेंडूला होत्या त्या कारणास्तव मात्र दंडित केलं जात आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी होत असताना नरेश रणजित स्पोर्ट्स कासार वडवली या संघाची पाहायला मिळते. मोनिशरी चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दमखम असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आता पाहूयात कशा प्रकारचा खेळ दाखवतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होताना पाहायला मिळाला. म्हणूनच की काय थोडं फलंदाज बॅट हुकवताना मात्र ती अडचण निर्माण झाली. स्वतःला थांबून हा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो आणि एक धाव येताना पाहायला मिळते बॅटच्या साह्याने. हे षटक खूप महत्वाचं असेल. 5 षटकांचा सामना असणार आहे आणि 5 षटकांमध्ये 2 पॉवर प्ले षटक. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 2 क्षेत्रशी 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू पॉवर प्ले 38 सर्कलच्या बाहेर. आता मात्र सुरेख असा फटका मिड विकेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. काय फटका आहे, ज्या प्रकारचा टप्पा पडला, चेंडू आखूड टप्प्यात होता, पाहिलं होतं, स्वतःचा बॅलन्स बनवला, मागच्या पायावरती वजन दिलं गेलं आणि सरळ त्या बॅलन्सचा वापर करत असताना चेंडूला सीमारेषा बाहेर धरले मिड विकेट क्षेत्रामध्ये. अतिशय चांगली फलंदाजी, नेत्रदीपक असा फटका 6 धावांसाठी येतोय. 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जातंय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी लोटलेला हा संपूर्ण जनसमुदाय आपण मैदानाच्या चार बाजूने पाहू शकाल. तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मंडळी सुद्धा आपण पाहतोय. सातत्याने व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहावयास मिळते. जस पुन्हा एकदा राज सज्ज होत आहेत. समोर फलंदाज चेतन, इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर करतील. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण ज्यावेळेला कटर गोलंदाज म्हणजे लेग ब्रेक फिरकी गोलंदाज ज्यावेळेला येत असतात त्यावेळेला त्यांच्या स्विंगचा अंदाज घेणं गरजेचं असतं. त्या प्रकारची फटकेबाजी तुम्हाला करावी लागते. अन्यथा जर का तुम्ही अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न कराल तर कुठे ना कुठे तुम्हाला नुकसान होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि त्या कारणास्तव मारला हा फटका 2 धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 4 आणि धावा कधी 10 पाले. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द विकेट येत असताना सीमारेषा बाहेर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा एक अफलातून षटकार. नवीन दे रे, पहिलीवर चालू आहे. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. 16 धावा धाव पलकावरती. अतिशय चांगला फटका, जसं मी मगाशी उल्लेख केला होता. ज्या सलामीची जोडी चेतन आणि मोनिश अनेक मैदानी या दोन्ही खेळाडूंनी गाजवलेत आणि आता ज्या प्रकारे चेतनच्या बॅटमधून फटका आला खरोखरच मानावं लागेल त्याच्या या क्लासला. क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. खास करून या क्रिकेट जर का शॉटचा उल्लेख करायचा झाला तर क्रिकेटिंग स्ट्रोक म्हणून या शॉटला यासाठी म्हटलं गेलंय कारण ज्या प्रकारचा बॅलन्स होता, ज्या प्रकारे चेंडूला पाहिलं होतं, बाउन्सला ओळखलं होतं आणि एलिमिनेशन पहा, या सर्व गोष्टीला पाहता अतिशय चांगला फटका दर्शनाला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, चेंडू सरळ जातोय स्ट्रक्चरच्या हातामध्ये, चुकी होते आणि चुकीला मात्र या ठिकाणी दंडित करत असताना पहिल्या विकेटचं पतन चेतनच्या रूपाने पाहायला मिळतंय. चालू असलेला सामना आपण पाहतोय. जितू पॅकर नवगर हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची जवळजवळ या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय महागडं षटक मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, ज्यावेळेला पहिलं षटक हाताळलं गेलं. पॉवर प्ले 1, 25 धावा पहिल्यांदा लगावल्या गेल्या आणि एकंदरीत या स्पर्धेचा जर विचार करायचा झाला तर सर्वाधिक महागडं षटक 31 धावांचं
ते आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं. कामतगर संघाच्या माध्यमातून हाताळलेलं गेलेलं ते षटक होतं आणि त्या षटका खातर मात्र सामना गमवावा लागला होता कामतगर संघाला. फ्रेंड्स 11 मीरा रोड हा संघ विजयी होताना पाहायला मिळाला. माफ करा, वडगर संघ होता आणि वडगर संघ त्या ठिकाणी पराभूत होताना पाहायला मिळाला होता. नवीन फलंदाज लखन मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतं. यस, संजोगचं ते षटक होतं कालच्या दिवसामधलं 31 धावांचं. लखन मैदानाच्या दिशेने येत आहेत. पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी केली जाते, कारण पहिल्या षटकामध्ये अटॅक केला गेलाय 16 धावा. कारण मागच्या सामन्यात जे चित्र पाहायला मिळतं हरीश सर, 78 धावाचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि त्यावेळेला जे संघ होते त्या संघांच्या तुलनेमध्ये हे दोन्ही संघ सुद्धा तितकेच तुल्यबळ आहेत आणि म्हणूनच आता सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये फटकेबाजी पाहायला मिळू शकते. नाही, नक्की. जेव्हा 4-5 षटकांचे सामने असतात त्याला झटपट क्रिकेट म्हटलं जाते आणि झटपट क्रिकेटमध्ये तुम्हाला असे फलंदाज आघाडीला पाठवावे लागतात की जे आघाडीला येऊन चांगल्या गोलंदाजीचे वाभाडे काढू शकतात. आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा काढत आता दुसरा पॉवर प्लेचा जे षटक आहे त्यासाठी दोन्ही फलंदाज सज्ज झालेत. जर ह्या षटकामध्ये सुद्धा 15-16 आले तर नक्की 5 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळणार आहे. तेच नक्कीच. आणि त्या धावफलकापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुद्धा असेल. एक गडी तंबूच्या आसराला गेलाय. मोनिश मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या बाजूला लखन ही जोडी असताना मोनिश ऑन स्ट्राईक. अक्षय सोनी अतिशय चांगला चेंडू, थोडासा अँगल क्रिएट केला गेला होता. इनसाइड आउट होणारा चेंडू डाव्या स्टीच्या थोडासा आतमध्ये पीच झाला आणि तिथून वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती बीट करत असताना पाहायला मिळतं. अक्षय सोनीचा सुद्धा मी उल्लेख करेल, कारण ओपनचं क्रिकेट खूप चांगल्या प्रमाणात खेळत असतात. मीरा भाईंदर विभागामध्ये खेळत असताना सातत्यानं गाव टू गावच्या क्रिकेटमधून जितू पॅकर या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, थोडासा जास्त वळण घेणारा, फलंदाजाला बीट करतोय. जी सुरुवात केली गेलेली होती ती सुरुवात मात्र कुठे ना कुठेतरी मेंटेन ठेवण्यामध्ये अडचण निर्माण होते. आता हवेच्या अगेन्स्ट फटकेबाजी करायची आहे आणि त्यासाठी मात्र अक्रॉस द बॅट या शॉटचं सिलेक्शन करताना आपण पाहतोय फलंदाज मोनिश याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, इनसाइड आउट, वळण घेणारे चेंडू पाहायला मिळतात. कॉन्क्रीटची विकेट असते, कॉन्क्रीटच्या विकेटवरती वळण देणं तितकंसं सोपं होत नाहीत गोलंदाजांना आणि त्यामध्ये सुद्धा इतक्या चांगल्या प्रकारे स्विंग पाहायला मिळतोय. खरोखरच प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारे अक्षय सोनी गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतात गोलंदाजी मार्कवरती. 3 लगातार चेंडू डॉट आलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, आता मात्र फेकून दिला. त्या ठिकाणी स्वतः राज फील्ड करतील. 17 धाबा कधी मोजले. आता चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 4, त्यामध्ये एकच धाव खर्ची करतोय गोलंदाज अक्षय सोनी. दारोमदार असेल आदित्यला सुद्धा आपण या संघाच्या माध्यमातून पाहतो. आदित्य शेट्टे अतिशय चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून त्या खेळाडूंनी सुद्धा दिला. आज त्याची अनुपस्थिती असेल, परंतु बाकी जर संघाचा विचार करायचा झाला तर संपूर्णपणे एक परिपूर्ण संघ म्हणतो ना, प्लेइंग 11 पूर्ण भरभक्कम अशी साईट या मैदानाच्या आतमध्ये या गाव टू गावच्या संकल्पनेतून नवगर या संघाची पाहायला मिळते. अतिशय चांगले संघ आम्ही मीरा भाईंदर विभागामधून पाहतो, जसं डीजे बाई उत्तमचा संघ झाला, जेम्स बॉन्ड राई, रारके मोरवा, त्यानंतर फ्रेंड्स मीरा रोड आणि आता जितू पॅकर हा सुद्धा संघ तितकाच. घोडदेवचे सुद्धा एक संघ आपण पाहत असतो. आणि आता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते. धावचीची एक संधी घेण्याचा प्रयत्न फसतोय आणि डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चेतनचे 2 षटकार वगळता या जवळजवळ या आताच्या या फलंदाजीमध्ये कुठे ना कुठे उणेवा भासल्यात, कारण एकंदरीत 5 चेंडू या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतात 11 चेंडूंमध्ये. म्हणजे जवळजवळ अर्धे जे 11 चेंडू हाताळले गेले त्याच्यामध्ये 5 चेंडू डॉट येतात, तर 6 चेंडूवरतीच धावा आल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची इनरेज घेऊन ऑन साईडला शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. फील्ड करतोय, एक धाव येते आणि दुसरं षटक म्हणजे यशस्वी षटक या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धाव फलकावरती मोजल्या जात आहेत एकंदरीत 18. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारी 2 षटकं ऐकणार आहोत आपण द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सर यांच्या वाणीतून. खूप चांगली गोलंदाजी अक्षय सोनी यांचा मार्फत. चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा, चेंडूची गती यावर पूर्ण नियंत्रण. म्हणजे हे तिन्ही असं वाटलं की चेंडूचा दिशा, चेंडूचा टप्पा आणि चेंडूची गती हे अक्षय सोनीकडे धुणी भांडी करतायत की काय. सर तुम्ही सांगा तसा मी जाईन, सर तुम्ही सांगा तिथे मी वळेन, सर तुम्ही सांगितलं तसं मी करेन. हा अक्षय सोनी आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षय सोनी याला दुसरं षटक मिळणार नाही आहे, कारण राज जैन स्वतः तृतीय षटक घेऊन येतात. म्हणजे राज जैन 2 षटक टाकणार आहे, परंतु अक्षय सोनी यांनी दाखवून दिलं आहे की कुठल्या पद्धतीने खेळलं पाहिजे. हेमंतजी, पोमंडला मला ती स्पर्धा आठवते जिथे बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अक्षय सोनीला भेटलं होतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्या पूर्ण स्पर्धेमध्ये क्रिकेट दाखवलं होतं. म्हणजे अर्थात भरपूर क्रिकेट बाकी आहे आणि कासरवडवली संघ जो आहे त्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. मात्र खेळपट्टीवर उभे राहून येणाऱ्या चेंडूचा खरपूस समाचार कसा घेता येईल यावर नक्की फलंदाजांनी लक्ष द्यायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट जे आहे आणि झटपट क्रिकेट आहे त्यात काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. हे ज्या फलंदाजाला समजते तो मोठी खेळी खेळून जातो. 18-1 बाद. आताचा चेंडूला पुल करायचा प्रयत्न होता. डावखुरा फलंदाज लखन आणि धावसंख्या पोहोचते ती आता 19 या धावसंख्येवर. एक गडी बाद झालाय. बाद होणारा फलंदाज चेतन. 2 षटकार मारले हेमंत यांनी. या ठिकाणी आपण बघतोय किरणजी जाधव आणि भूषण कामनकर यांचं आगमन होते पुन्हा एकदा या तिसऱ्या दिवसामध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमदार चषकमध्ये. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. दोन्ही सुद्धा मजबूत टीम आहेत. मागचा मॅच सुद्धा बघितला, हाय व्होल्टेज मॅच होता मागचा मॅच, कारण 78 रनचं टार्गेट चेस करता करता थोडा राहिला होता. झुंजार स्पोर्ट कोलशेत ज्यांनी झुंजार खेळी केली होती. नक्कीच कामन आणि पोमनचं क्रिकेट म्हणूनच पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. काल पण, आज पण, उद्या पण कामन आणि पोमन हे 2 ठिकाणी तुम्ही मोठमोठे चांगले स्पर्धा बघता. आताचा चेंडू हवेमध्ये टोलावून मारायचा प्रयत्न आणि कॉटन बोल्टचा हा प्रयत्न असणार आहे. राज जैनच्या बाजूने चेंडू पडतोय खाली आणि झेल सुटला आणि धावबादची संधी सुद्धा हुकली. भरपूर वेल हवेमध्ये बॉल होता. हवेचा सुद्धा वेग आहे आणि असं जास्त हवेमध्ये बॉल जर गेला, हवेचा वेग असला तर जज करणं थोडंसं कठीण जाते. तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आणि एक जीवनदान मिळतं बॅट्समनला. 2 रन सुद्धा येतात. 21-1 बाद. तृतीय षटक फलंदाजी करतोय नरेश रणजित 11 कासरवडवली. परत एकदा मोठा फटका मारण्याच्या बेतात होते, मात्र चेंडू काही व्यवस्थित इथे आला नाही आणि धावबादच्या रूपाने आता इथे गडीची अजिबात गरज नव्हती. परंतु बघा कुठल्या पद्धतीने स्ट्राईक घ्यायला गेले होते तिथे लखन आणि बाद होऊन परतावं लागतंय तो त्यांच्या सहकारी मोनिशाना. खरोखरच काही आवश्यकता नव्हती. या ठिकाणी आपण बघितलं, धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि पुरस्कृत आमदार चषक 2021 प्रमुख आयोजक महेशजी पाटील. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. पहिल्या पारितोषिकाचे आमचे पुरस्कर्ते आहेत मनोज म्हात्रे मोरीगाव, माजी उपसरपंच पोमंड. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. त्याचे पुरस्कर्ते आहेत हजरत शेख आणि संजय म्हात्रे, HS एंटरप्राइजेस. पुढील चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फ्लाय स्लिपच्या दिशेने, मात्र तिथे हातातून ओला साबण सुटावा तसा तो चेंडू सुटला आणि 2 धावा पूर्ण केलेत फलंदाजांनी. धावसंख्या 23 वर पोचते. 2 गडी बाद. तृतीय पारितोषिक आहे 30,000 रुपये आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत कमलाकर जाधव साहेब, माजी सरपंच देवदळ. यूट्यूब लाईव्हचे सुद्धा पुरस्कर्ते कमलाकर जाधव साहेब आहेत, आम्ही त्यांचे आभारी आहोत. प्रथम द्वितीय आणि चतुर्थ पारितोषिक आहे ते 21,000 रुपये आणि चषक. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ चषकाचे पुरस्कर्ते आहेत दिशा एंटरप्राइजेस मनोज भगत. राज यांचा पुढील चेंडू खांद्याचा वापर करत त्या चेंडूला वेगाने करायचा प्रयत्न होता, मात्र स्वैर चेंडू आणि अवंतर धावसंख्या 24. 2 बाद. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि बाउन्स सुद्धा होता हा बॉलला. आवाक्याच्या भरपूर बाहेर होता हा बॉल, म्हणून व्हाईटचा इशारा करतात अंपायर. पुढील चेंडू शरीरापासून भरपूर लांब खेळलेत. फुलर लेनचा चेंडू होता, मात्र वर्तुळाच्या आत वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला तो चेंडू थांबवला जातोय. धावसंख्या पोचते ती आता 25. 2 बाद. आमचे गुणसंख्या लेखक तुषार पाटील. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे ते लिहित आहेत. कॉमेंटेटर अनेक, स्कोरर एक, तुषार पाटील.
आणि ज्या पद्धतीने ते स्कोरिंग करतात असंच आपण सांगू शकतो की तुषार झाला हुशार. नक्कीच अतिशय चांगली स्कोरिंग आपल्यापर्यंत पोहोचवली जाते तुषार याच्या मार्फत. पुढील चेंडू आणि बघा स्टायलिश शॉट. आज संध्याकाळचा सर्वोत्कृष्ट असा फटका बघायला मिळालाय. ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा तो स्लॉक स्वीप मधला फटका आणि हा धाव संख्या झाली ती 31. काय जबरदस्त फटका आपण बघितला. थोडासा रडार मध्ये बॉल आला होता आणि स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये पॉवरफुल शॉट खेळतोय बॅट्समन अनिकेत षटकार आणि आपलं खातं खोलतोय. टीमचा स्कोर पोहोचवतो 31 वर. 3 ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 31 10.33च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय आणि असं वाटतं की थोडीशी सन्मानजनक स्थितीमध्ये आलेला आहे हा षटकार लागल्यानंतर कासरवडवली टीम. इथे कुठेतरी राजचा अंदाज चुकलाय. सोनीने ज्या पद्धतीने षटक टाकलं मला वाटतं की सोनीला दुसरं षटक मिळालं पाहिजे होतं, परंतु राज स्वतः संघनायक आणि स्वतः तो गोलंदाजी करायला गेला आणि कुठेतरी त्याने एक मागडं षटक टाकलंय. तर डीजेची व्यवस्था पुरस्कृत केली आहे दुर्योधन वाघ, उद्योजक मोरीगाव. इंटरनेटची व्यवस्था साईदीप एंटरप्राइजेस महेंद्र पाटील. मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर्ड बाय प्रवीण भोईर. कैलासवासी वामन भोईर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पारितोषिक आलंय. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशोक भोईर. अध्यक्ष मैत्री ग्रुप कामण. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाहिदबाई अन्सारी. कार्याध्यक्ष KCA. मंडप व्यवस्था प्रशांत देशमुख आणि चेंडूची व्यवस्था जयंत म्हात्रे, माजी सरपंच कामण यांचे आम्ही आभारी आहोत. जेवणाची व्यवस्था आणि संदीप शेट्टी आता गोलंदाजीसाठी येतोय. ओहो, परफेक्ट बुंदा. हॅलो, हॅलो. तर काय परफेक्ट बुंदा मारला होता आणि हिटिंग दी बेस ऑफ द मिडल स्टंप ज्याला म्हणतो आपण क्रिकेटमध्ये, तसा हा गडी मिळवला शेट्टी याने. अतिशय जबरदस्त बॉलिंग बघितलं. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकली होती आणि क्लीन बोल्ड आउट केला लेफ्ट हँडर बॅट्समन लखन जाधव याला. लखन लेफ्ट हँडर होता, जास्त काही करू शकला नाही. बघितलं 6 बॉलमध्ये फक्त 4च रन बनवले. लखन याच्यावर मोठा विश्वास होता टीमचा, मात्र फार कमी रन्स बनवले लखन याने. लखन 1-2 का 4 करू शकले नाहीयेत कारण संदीप शेट्टीच्या हातात जो चेंडू होता आणि त्यांनी जो स्टंपवर प्रहार केला, हा असा प्रहार तर सुनील शेट्टी यांनी मै बलवान पिक्चरमध्ये डेब्यूमध्ये पण केला नव्हता जो आज संदीप शेट्टीने केलाय. तर आता अजून एक मोठा बळी मिळवतोय तो जितू पॅकर्स नवगर भाईंदर हा संघ. आणि आता नवीन फलंदाज उतरतोय तो मोहम्मद वारेकर. केविलवाणी परिस्थितीतून संघाला बाहेर काढणारा मोहम्मद वारेकर आता सामोरं जातोय संदीप शेट्टी यांना. संदीप शेट्टी उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी आता करण्यासाठी येतोय. थर्डमॅन आणि फाईन लेग दोन्ही वर्तुळाच्या आत आणि गली सुद्धा वर्तुळाच्या आत. शरीरापासून भरपूर लांब खेळायचा प्रयत्न. शेट्टी अतिशय चांगली गोलंदाजी, साइड ऑन बॉलिंग ऍक्शन ज्याला म्हणतो आपण, तशी गोलंदाजी आहे. अतिशय चांगली बॉलिंग करताना दिसतोय संदीप शेट्टी. आपण बघितलं बॅक ऑन टार्गेट बॉलिंग करताना दिसतोय. टप्पा अचूक आहे संदीप याच्या बॉलिंगचा. आता आवाक्याचा खूप बाहेर हा चेंडू होता, वाईड दिला जाईल. धावसंख्या झाली 32. मला वाटले पुन्हा यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपवर पुन्हा क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न होता, मात्र लेग स्टंपच्या जास्त बाहेर बॉल टाकतो. वाईटचा इशारा होतो अंपायरचा. स्कोर 32 वर जातोय. परत एकदा सूर गवसलाय, हे खूप महत्वाचं आहे. शेट्टीच्या गोलंदाजीमध्ये एक रिदम आहे, परंतु ज्या पद्धतीने अक्षयचा जो रिदम होता रनअपचा, दॅट वॉज फॅन्टास्टिक.
संदीप शेट्टी. आताचा हा सोपा झेल, सोनीच्या हातातून झेल सुटतोय. ओहो, आयुष्यमान भव. सोनीने एक सरळ झेल, परंतु मोशन मध्ये ऍक्शन मध्ये घ्यायला गेले होते आणि धावत असताना मात्र धावसंख्या झाली ती आता 33. गडी बाद झाले 3 आणि एक लाईफ मिळाली आहे ती फलंदाजाला. आता सज्ज होत आहे तो अनिकेत. एक षटकार खेचला अनिकेत यांनी आतापर्यंत. चेंज ऑफ पेस, फुल टॉस आणि राजच्या हातात भिंगरी झालाय अनिकेत. संदीप शेट्टीला मिळणार अजून एक भरीव यश. एक अपेक्षा होती राज याच्याकडून एक षटकार जरूर मारला होता. असं वाटलं की राज थोडासा जो स्कोर आहे थोडासा आलेख वाढवेल, मात्र या ठिकाणी राज सुद्धा आवडतो. फुलटॉस बॉलला हा विकेट मिळतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिशय चांगला कॅच घेतो तिथला फिल्डर राज जैन आणि आउट करतोय बॅट्समन अनिकेत याला. थोडीशी खराब स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय आता रणजित नारी स्पोर्ट्स कासारवडवली हा टीम. स्कोर आपण बघितलं फक्त आणि फक्त 33 रन्स. पहिल्या षटकामध्ये खूप धावा आले, दुसऱ्या षटकामध्ये धावा कमी झाले, तिसऱ्यामध्ये भरपूर धावा आले, आता चौथ्यामध्ये धावा निघत नाहीये. पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 16 आणि 13 29 आणि दुसऱ्या षटकमध्ये फक्त 2 धावा अक्षय सोनीने दिले. अक्षय सोनीची गोलंदाजी एखादा मारवाडी कंपनीच्या मुनीम सारखी राहिली आहे. अजिबात कंजूस राहिलाय, धावा दिलेच नाहीयेत. नवीन बॅट्समन जातोय सुनील. हा सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे. मात्र शेवटची ओव्हर जी असेल ती महत्वाची असेल सर, कारण हवेच्या दिशेने बॅटिंग करायला मिळेल मोहम्मद वरेकर सुनील सारख्या बॅट्समनला. संदीप शेट्टी सज्ज होत आहे समोरच्या एंडकडून. कुठल्यान चेंडू, त्या चेंडूला पंच केलाय, बॅकफुटला जात एक धाव पूर्ण केली. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. तर षटक संपतंय चतुर्थ आणि धावसंख्या 34. 4 गडी बाद. 34 4 गडी बाद. खूपच कमी स्कोर दिसतो आपल्याला. त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं तर 5 ओव्हरमध्ये 47 रन्स डिपेंड केले होते ओवली टीमने. रोही 11 ओवली टीमने अतिशय चांगलं डिपेंडिंग केलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं तर 4 ओव्हरमध्ये 50 पेक्षा जास्त रन चेस सुद्धा केले होते ओवली टीमने. तर दोन्ही फॉर्मॅटमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी दाखवली. यावेळेस बघितलं 34 रन 8.50च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय रणजित नारी स्पोर्ट्स कासारवडवली. एक शेवटची ओव्हर आहे. असं वाटतं की शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रन जर आले तर चॅलेंजिंग टोटलपर्यंत पोहोचू शकेल कासारवडवली टीम. शेवटचं षटक घेऊन येतो उदय पाटील. उदय हा सुद्धा एक नावाजलेला असा सिनियर खेळाडू आणि या षटकावर भरपूर काही या सामन्याची दशा आणि दिशा अवलंबून राहणार आहे. पहिलं षटक झालं तेव्हा असं वाटलं होतं की धावांचा एक मोठा टावर बघायला मिळेल. मात्र दुसरं षटक जेव्हा झालं तेव्हा असं झालं की धावांची एक बैठी चाळ बघायला भेटली. तिसरं षटक परत आलं तेव्हा असं वाटलं की धावांचा मोठा अपार्टमेंट बघायला मिळेल. चतुर्थ षटक परत आलं तेव्हा परत बैठी चाळ बघायला मिळाली. आता 5व्या षटकामध्ये बघायचं आहे धावांचा टावर, धावांचा डोंगर का धावांची टेकडी. उदय पाटील यांना सामोरे जातोय तो फलंदाज सुनील. 1 धावांवरती नाबाद आहे. दुसऱ्या बाजूला मोहम्मद त्यांचा जोडीदार बिन आक्रमण कक्षमध्ये उभा आहे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या चेंडूला तटवलं. 1 धाव पूर्ण केली. शेट्टीचा थ्रो आणि 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. तर या 2 धावांनी धावसंख्या आता पोहोचते ती 36. 4 गडी बाद. ऑफ स्टंपच्या बाहेर फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र हवेमध्ये जास्त वेळ होता. असं वाटलं की 1 बाउन्स 4 जाईल, मात्र जबरदस्त फिल्डिंग करतात तिथले फिल्डर. फक्त 2 रन मिळतात सुनील याला. सुनील पोहोचतो 3 वर. टीमचं टोटल होते 36. लोअर फुल टॉस आणि त्या चेंडूला फेकून दिलाय. अगदी सोपा असा हा चेंडू होता. फलंदाजाने केला चेंडूवर अटॅक आणि बॅट मधून आवाज निघाली खळ खटॅक. अतिशय चांगला साऊंड आला होता. आपण बघितलं यावेळेस जबरदस्त बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता. स्वीट व्हॉइस आला होता आणि जसा बॅटला बॉल लागला होता त्याच्यावर मोहर लागली होती षटकाराची
आणि या षटकाराने टीमचं टोटल पोहोचते 42 रन. आता आपण म्हणू शकतोय की सन्मानजनक स्थितीमध्ये जाताना आपल्याला दिसतोय नरेश रणजित स्पोर्ट वडवली टीम. नाही, नक्कीच या षटकाराने थोडंफार हसू आणलंय कासर वडवली संघाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर. आणि लगेच क्षेत्रक्षणामध्ये बघा आता भरपूर काही पुनर्वसन बघायला मिळते खेळाडूंची जागा. उदय पाटील हा ज्येष्ठ खेळाडू आहे. धावसंख्या झाली ती 42, 4 गडी बाद, 42 for 4 लास्ट ओव्हर. आपण बघत आहात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 प्रमुख आयोजक महेश पाटील. अगदी समोर फटका मारायचा प्रयत्न आणि उदय पाटीलने झेल टिपलाय आणि बाद होऊन परततोय तो फलंदाज सुनील. कॉटन बोल्ड बाय उदय पाटील. ऑफ थंबच्या बाहेरचा बॉल खेळायचा होता ऑन साइडला आणि पुन्हा एकदा आपण बघतो मिस टाइम शॉट होता हवेत बॉल कॉटन बॉलच्या रूपाने आणखीन एक विकेट जाते. अशा पल्लवीत केले होत्या सुनील याने की स्कोर रन रेट थोडासा वाढवेल, त्यानंतर लगेचच विकेट जाताना दिसते. असं बघितलं आपण की जी पार्टनरशिप व्हायला पाहिजे दोन बॅट्समन मध्ये ती पार्टनरशिप दिसून येत नाही या इनिंग मध्ये. स्प्रे पाठवून द्यायचा आहे. थोडीशी असं वाटते की दुखापत झालेली आहे उदय पाटील याला. उदय पाटील याचा जर विचार केला तर कामनच्या भूमीवर त्यांनी जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. अतिशय प्रत्येक वेळेस सुंदर बॅटिंग केलेली आहे. पोमनचं ग्राउंड असो किंवा इतर ग्राउंड असो प्रत्येक ग्राउंडवर त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. या ग्राउंडवर सुद्धा त्यांनी भरपूर चांगली बॅटिंग केलेली आहे याच्या अगोदर. आणि आज आपण बघतो बॉलिंग करताना दिसतो. आता बॅटिंग येणं त्यांची बाकी आहे. नक्कीच धावसंख्या जर 50 गाठते तर तो एक मोठा उच्चांक म्हणावा लागेल, कारण चांगली सुस्थिती म्हणावी लागेल मग. कारण एक क्षण असा होता जेव्हा ते 31ला 4 आणि 33ला 5 होते आणि आता 42ला ते 5 आहेत. लेग ब्रेक चेंडू, चांगला लेग स्पिन टाकला होता. दोन चांगले चेंडू टाकावे लागणार आहेत अजून उदय पाटील. त्याचा डावा पायामध्ये दुखापत झाली आहे परंतु त्याने हिंमत हारली नाहीये. अजून एक चांगला चेंडू फिरवतोय. अतिशय सुंदर असा बॉलिंग ऍक्शन उदय पाटील यांचा. परफेक्ट लेग ब्रेक. नक्कीच आपण बघतो काय जबरदस्त बॉलिंग. एक षटका लागल्यानंतर चांगला कमबॅक. 2 ते 3 बॉल डॉट. इनसाइड आउट मध्ये जास्तीत जास्त एक धाव मिळू शकेल बघायचा. दुसरी धाव घ्यायचा तो प्रयत्न नक्की करणार कारण बॅकअपसाठी आता तिथे राज आहे आणि धाव बाद म्हणजे एक धाव अजून जोडली जाईल. धाव संख्या झाली 43 आणि सामना जिंकून पुढील फेरी गाठण्यासाठी लक्ष असणार आहे 44 धावांचं. रिक्वायर्ड रन रेट 8.80. आणि उदय पाटील दुखापत झाली असून सुद्धा त्यांनी चांगलं षटक टाकलंय. अक्षय सोनी यांनी चांगलं षटक टाकलंय आणि संदीप शेट्टीने नक्कीच तिथे गडी बाद केलेत. संदीप शेट्टी 1 षटक 3 धावा 2 गडी बाद त्याने केलेत. म्हणजे खूप मोठी खेळी इथे जितू पॅकर्स नवगर भाईंदर या संघामार्फत 44 धावांची गरज आहे. and that should be a good match. या सामन्यातून जिंकणारा संघ जो असेल तो खेळणार आहे पुढील सामन्यामध्ये धनंजय 11 चीजगर या संघाबरोबर आणि त्या सामन्यातून जिंकणारा जो संघ असेल तो खेळणार आहे रुही 11 जियांश 11 चीजगर यांच्यासोबत सामना होणार आहे. तर नरेश रणजित 11 कासर वडवली. कासर वडवली संघाकडे चांगली धावसंख्या आहे मात्र गोलंदाजीमध्ये त्याने चांगली डिसिप्लिन ठेवावी लागणार आहे. स्वयंशिस्त खूप महत्त्वाची असणार आणि वारेच्या दिशेने आणि वारेच्या विरुद्ध दिशेने कशी काय फलंदाजी बघायला मिळेल या ऐकूया आमचे
समालोचन मधले लिटल मास्टर हेमंत पाटील यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद हरीश सर. हे आपण बघतोय आयोजन बहुजन विकास आघाडी यांचं हे देखणं आयोजन. आमदार चषक 2021 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमुख आयोजक आहेत महेश पाटील यांचा हा बिग शो आपण बघतोय. आजचा तिसरा दिवस आणि आज सुद्धा एक गाव एक गटामधून ही स्पर्धा आपण बघतोय. उद्या चौथा दिवस असणार आहे या स्पर्धेचा आणि उद्या सुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. उद्या सुद्धा 8 टीम्स असतील या टुर्नामेंटमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये जर बघितलं आपण तर पहिला मॅच एक 9 वाजता होईल. वसई किल्ला बंदर वर्सेस जाणता राजा खारबाव असा पहिला मॅच असेल. दुसरा मॅच असेल तो साईनाथ अर्नाळा वर्सेस जय बजरंग गोरसोई बी या 2 टीममध्ये दुसरा मॅच असेल. तिसरा मॅच बिग डॅडी 47 जाईगाव डहाणू वर्सेस वीर तानाजी डापोडे असा तिसरा मॅच असेल. उद्याच्या दिवसामध्ये चौथा मॅच गावदेवी बालकुम ठाणे वर्सेस चॅम्पियन कोलीवाडा असा मॅच असणार आहे. तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही व्हॉइस ऑफ इंडिया आवाज ऐकाल हरीशजी पंड्या सर यांचा. कारण 2 दिवस त्यांनी दिलेले आहेत या स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर परवापासून मला वाटते बाली ट्रॉफीची सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी ते पुन्हा एकदा जातील आणि शेवटच्या फायनल डेमध्ये या कॉमेंट्री बॉक्सची शोभा वाढवतील आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. ते डॉक्टर गवळी सर असणार आहेत. 2 ओपनिंग बॅट्समन यावेळेस जाताना आपल्याला दिसतात. अक्षय पाटील आणि अक्षय सोनी दोन्ही सुद्धा अक्षय जाताना दिसतात. अक्षय सोनी भरपूर वर्षापासून आपण बघतोय आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करताना दिसतोय. पहिल्या फॉर्मॅटमध्ये आपण बघितलं चांगली बॉलिंग केली अक्षयने. आता बघूया बॅटिंग कुठल्या प्रकारे करतोय. स्ट्राईक एंडला असेल अक्षय सोनी, नॉन स्ट्राईक एंडला असेल अक्षय पाटील. चांगली बॉलिंग करावी लागेल या वेळेला नरेश रणजी स्पोर्ट्स वडवली टीमला. छोटं टोटल आहे. टोटल जर बघितलं आपण फक्त 44 रनचं टोटल ही मॅच जिंकण्यासाठी. याच्या अगोदर 47 रनचं टोटल डिपेंड केलं होतं रोही 11 ओवली टीमने. यावेळेस संधी आहे. जर छोटं टोटल तुम्हाला डिपेंड करायचं असेल तर पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये विकेट जाणं गरजेचं आहे. ब्रेक थ्रू मिळवून देणं फार गरजेचं आहे. डब्ल्यूच्या शोधामध्ये बॉलिंग करावी लागेल तरच तुम्ही या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करू शकता. पहिला बॉलर आपण बघतोय किरण केणे आहे. बॉलिंग मार्कवर VIP डाईस आणि मोरिगाव एंडकडून मारा करेल. फिल्डिंग जर बघितली 30 सर्कलमध्ये सर्व फिल्डर दिसतात. फक्त 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. वाईटिश मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. पहिला बॉल अक्रॉस लाईन खेळला जातोय. स्क्वेअर लेगला मिस फिल्डिंग. फिल्डर त्या ठिकाणी दुसरा बॅकअप करतोय मात्र बॉल त्याच्या अवाक्याच्या बाहेर होता. बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. पहिल्याच बॉलवर 4 ने आपलं खातं खोलतोय बॅट्समन अक्षय सोनी. सोनी जेव्हा गोलंदाज असतो त्यावेळेला स्पीड ब्रेकर असतो आणि ज्या वेळेला फलंदाज असतो त्यावेळेला एखादं लिफ्ट सारखं काम करतो. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आहे नक्कीच तो तिथे काही टाइमपास करण्यासाठी गेला नाहीये ते त्याने दाखवून दिलंय. पहिल्याच चेंडूवर चौकार. ऑन द राईज यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल बाउंडच्या बाहेर येतो. 1 बाउन्सने 4 रनसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. एक गोष्ट आहे हेमंत पाटीलजी की महेंद्र सिंग धोनी आणि अक्षय सोनी अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. एक जगह जब जमा हो दोनों अक्षय पाटिल और अक्षय सोनी. अतिशय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके. 8 वर जातोय टीमचं टोटल. 8 वर जातोय अक्षय सोनी. सुरुवात अटॅकिंग केलेली आहे. त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं ओव्हर आहे कुठल्या प्रकारचं संधी देत नाही बॉलरला आणि अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतोय अक्षय सोनी. बॉलिंग अतिशय चांगली केली होती. आता बॅटिंग चांगली करतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर किरण केणे. पुन्हा चांगला फटका. बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. टॉवरिंग षटकार. काय जबरदस्त हँड आय कोऑर्डिनेशन बघायला मिळते अक्षय सोनी याचं. आणि त्याने मारलेले 3ही फटके तुम्ही बघा. 3 वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये त्याने ते फटके मारलेत. म्हणजे अर्थात अक्षय सोनी दाखवून देतोय फलंदाजीचं सौंदर्य काय असते. आणि हे कसं घडते एका रात्रीत घडत नाही हो.
कसून सराव, स्वयंशिस्त आणि क्रिकेटवरचा विलक्षण प्रेम या 3 गोष्टी कारणीभूत असतात असं प्रदर्शन बघण्यासाठी. आणि मला वाटते गेल्या 3 दिवसाचा क्रिकेटमध्ये हा सर्वात जास्त कॉन्फिडन्स स्टार्ट एखादा फलंदाजाचा आज बघायला मिळाला आहे. ॲब्सोल्युटली राईट. बघितलं आपण अतिशय चांगला स्टार्ट. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं राहुल यांनी जो स्टार्ट केला होता, बॅक टू बॅक 3 षटकार पहिल्या 3 बॉलमध्ये मारले होते. किरण पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. आपल्या फॉल थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग करतोय किरण केने. कुठल्या प्रकारची धाव नाही या बॉलवर. पहिला बॉल या ओव्हरमधला आपण बघतोय डॉट जाताना आपल्याला दिसतोय. स्कोरबोर्डवर आहे 14 रन्स. आणखीन 30 रनची आवश्यकता असेल. पुन्हा किरण आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस होता, खेळून काढला जातोय वाईड ऑफ लॉंगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. वॉट अ शॉट. जबरदस्त फटकेबाजी. तुटून पडलाय, बेसबॉल हिट. असं वाटलं की हा क्रिकेट नाही खेळतोय, कुठेतरी न्यूयॉर्कच्या मोठ्या स्टेडियममध्ये न्यूयॉर्क यांकीजसाठी तो बेसबॉल खेळतोय. ज्या पद्धतीने तो फटका मारला होता. आणि आयोजकांना एक चिंता होती की आज आपलं शेड्यूल मागे आहे, परंतु आपण वेळेवर शेड्यूल संपवू शकतो, त्यासाठी सुद्धा तो मदत करतोय सोनी. नक्कीच असं वाटते की हा मॅच थोडीशी लवकर संपेल की काय. स्कोर पोचलेला आहे स्कोरबोर्डवर 20 रन. आणखीन 24 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. टॉपेज लागला यावेळेला. फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. मिस फिल्डिंग. मात्र थर्डमॅनचा फिल्डर जाऊन बॅकअप करतोय. फक्त 1च रन मिळेल आणि 1 रननी स्कोर पोहोचतो 21 वर सॉरी 21 रन 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल. आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कुठल्या प्रकारे बॅटिंग केली पाहिजे ते दाखवून दिलेलं आहे अक्षय सोनी यांनी. तो गोलंदाजीवर असा तुटून पडलाय जणू काय काल महाशिवरात्रीचा उपवास करून एखादा खवय्या जेवणावर ताव मारतो तसा तो तुटून पडलाय आज गोलंदाजीवर. नक्कीच अप्रतिम बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं. जवळजवळ 2 षटकार, 2 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट बॉल असं विवरण या ओव्हरचं. आणि अतिशय चांगली सुरुवात करून दिलेली आपल्या टीमसाठी अक्षय सोनी यांनी. पहिल्या फॉर्मॅटमध्ये चांगली बॉलिंग केली, आता दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये चांगली बॅटिंग करताना दिसतो अक्षय सोनी. 21च्या 21 रन अक्षय सोनी याच्या बॅटमधून आलेले आहेत. बॉलिंग मार्कवर येतोय संदीप भोईर. अतिशय चांगला बॉलर आहे संदीप भोईर. आणि स्वतः निश्चितच आपण बघतोय स्पॉन्सर सुद्धा असतात. श्रीकांत आणि संदीप यांचा हा संघ आहे. आज थोडासा मागे पडताना दिसतो, कारण ह्या वडवली टीममध्ये आज फुल साईड दिसली नाही. अयूब शेख सारखा खेळाडू नाही आहे आज. आणि अयूब याची कमतरता निश्चितच जाणवते ती नरी स्पोर्ट्स वडवली टीमला. संदीप भोईर बॉलिंग मार्कवर. सावंतपाडा एंडकडून बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल. रिव्हर्स शॉट. पहिल्याच बॉलवर मात्र पॉइंटला फिल्डर आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग करतो. फक्त 1 रन मिळते. 1 रननी स्कोरमध्ये बदल. स्कोर सरकतोय 22 वर. 22 फॉर द नो लॉस. आणखीन एक जमेची बाजू अशी आहे की कुठलाही बॅट्समन आउट झालेला नाहीये जितू पॅगस नवगड टीमचा. राईट आर्म ओ द स्टंपने फक्त बॅकफुटला गेला. दिशा दाखवली. बॅटचा फेस ओपन केलं होतं बॅट्समन अक्षय पाटील यांनी. आपली पहिली रन पूर्ण केली. आपलं खातं खोललं आणि टीमचा स्कोर पोचवला 23 वर. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक दिली अक्षयच्याकडे. ही चांगली रणनीती आहे अक्षय पाटील याची. पुन्हा संदीप. ओ यावेळी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर दिशेने. डीप मध्ये फिल्डर मात्र तैनात आहे. 2 रनचा कॉल घातक ठरू शकतो, मात्र थ्रो थोडासा खराब. 2 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. 25 रन टोटल जातो स्कोरबोर्डवर. फक्त फटकेबाजीच नाहीये तर रन इन बिटवीन द विकेट सुद्धा चांगली दाखवतात दोन्ही सुद्धा बॅट्समन. पुन्हा संदीप. रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न. त्रिफलला उद्ध्वस्त होतोय आणि हा पहिला विकेट जातोय जितू पॅकर्स नवगड टीमचा.
नवीन बॅट्समन येतोय योगेश, क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी येतोय. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं तर चेतनचा अपवाद आपण वगळला तर बाकीच्या कुठल्याही बॅट्समनने डबल फिगर बॅटिंग केली नाही. त्यांचा स्कोर डबल फिगर मध्ये गेला नव्हता. अक्षय चांगली बॅटिंग केली, 9 बॉलमध्ये 24 रन करून क्लिंग बॉलच्या रूपाने आउट झाला. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकली होती. हो, चांगला ड्राईव्ह आहे यावेळेला, गॅप मध्ये खेळला जातो श्रीकांत भोईर, लंबल होतो थोडासा आणि 2 रनसाठी कॉल करतात दोन्ही बॅट्समन. 2 रनने आपलं खातं खोलतोय लेफ्ट हँडर बॅट्समन योगेश. टीमचं टोटल पोहोचते 27 रन्स. फक्त आणि फक्त 17 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत ते 19. हो हो, व्हॉट अ शॉट, स्लोक केला बॉलला डीप मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. हा टॉवरिंग षटकार योगेश याच्या बॅट मधून येतोय. काय जबरदस्त फटका मारलाय आल्याच. म्हणजे असं कधी कधी बोलतात ना की हा पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय, हा कुठेतरी नवघर मधूनच सेट होऊन आलाय आणि डायरेक्ट आल्याच त्यांनी तो षटकार खेचलाय आणि चांगला विजयश्रीकडे अजून 6 पावलं पुढे घेऊन गेलाय. खरोखरच अतिशय चांगला फटका बघितला, हवेच्या दिशेने हा फटका खेळला होता बॅट्समन योगेश. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर 33 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन्स खर्च केल्या होत्या किरण केणे याने. संदीप भोईराला बॉलिंगसाठी त्यांनी 12 रन्स खर्च केला. 1 विकेट जरूर मिळवला अक्षय सोनी याचा. मात्र आता जर बघितलं हरीश सर तर ही मॅच रणजित नरेशपोर्ट वडवली टीमच्या हातामधून निसटलेली आहे. काहीशी निसटलेली आहे, परंतु सामनामध्ये ते कमबॅक करू शकतात. मात्र गडी बाद करूनच ते जिंकू शकतील, डावा रोखून ते जिंकू शकणार नाही आहेत. कारण ज्या पद्धतीने आज तुम्ही फलंदाजी बघितली, अक्षय सोनी हा शास्त्रशुद्ध फलंदाजीचा राजपुत्र आणि आता जे आपण बघितलं नवीन आलेला फलंदाज योगेश हा शैलीदार फलंदाजीचा राजपुत्र वाटतोय. दोघांचा खेळ शैली वेगळी आहे, दोघांचा उद्देश एकच आहे की जितू पॅकर्स नवघर संघाला आपण पुढच्या फेरीत प्रवेश मिळवून द्यायचा आहे. आणि आता कुठेतरी एवढा कमी धावांचा बचाव करत असताना किती कबाड कष्ट करावं लागते त्याची प्रचिती नक्कीच नरेश रणजित कासरवडवली या संघाला होत असेल. क्रमांक 3 चा बॉलर येतो बॉलिंग मार्कवर लखन जाधव. कासरवडवली एक्सप्रेस नावाने ओळखला जातो लखन याला. पहिल्याच बॉलवर हुक केलाय, बॉल लॉंग लेगच्या बाहेर जातोय. 6 रनसाठी नोचा सुद्धा इशारा अंपायरचा. षटकार म्हणजे याला काय म्हणाल, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन साठी नो बॉल दिला गेलाय. फ्री हिट सुद्धा आलेली आहे. सहा खेळाडू लावले होते. म्हणजे एखादा शॉपिंग मॉलमध्ये तुम्ही खरेदी करायला गेलात, तुम्ही 5,000ची शॉपिंग केली, त्यात तुम्हाला 1,000 रुपये कॅशबॅक भेटला आणि घरी येत असताना तुम्हाला एक चांगलं परफ्यूमचं बॉटल पण दिलं मॉलवाल्यांनी. अशी स्थिती आहे ती. षटकार पण लागला, नोबल पण आला, फ्री हिट पण भेटली. फ्री हिटचा बॉल घेऊन जातोय लखन. पुन्हा एकदा पुलचा फटका डीप मिडविकेटच्या दिशेने. सुनील बॉल खाली. मात्र या ठिकाणी आपण बघतोय फ्री हिटचा हा बॉल होता. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. स्कोर पोहोचतोय या वेळेला 41 वर. फक्त 3 रन दूर आहेत या ठिकाणी विजयापासून जितू पॅगस नवगड टीम. आज तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी जितू पॅकस नवगड टीम. पहिल्या 2 फॉर्मॅटमध्ये बॉलिंग अँड फिल्डिंग चांगली कामगिरी, त्याच्यानंतर बॅटिंगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतो हा टीम. प्रत्येक बॅट्समननी षटकार मारलेला आहे. बघितलं फक्त फ्लिक केले बॉलला मनगटाच्या सहाय्याने. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे आणि सहज गतीने 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात. तिसऱ्या रनचा सुद्धा प्रयत्न आणि 3 रन पूर्ण. अशा प्रकारे विजयी होतोय तो जितू पॅकस नवगड टीम. कॉंग्रॅच्युलेशन जितू पॅकस नवगड टीम अँड हडलक रणजित स्पोर्ट कासरवडवली टीम. 9 गडी राखून हा विजय नोंदवला आहे आणि सामनावीरचं पारितोषिक आपण देणार आहोत अक्षय सोनी यांना.